मार्गदर्शक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले इथं उपस्थित राहिले. प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो. सरस संस्थेचे प्रमुख संजय नहार यांचा प्रचंड आग्रह होता की शिवेंद्रराजेंच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं पाहिजे आणि शिवेंद्रराजेंनी त्यासाठी आवर्जून वेळ दिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष किंवा आमचे प्रमुख नेते प्राध्यापक मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, प्रमुख कार्यवाह आणि आम्ही एक आग्रह धरलेला होता शिवेंद्रराजेंकडे की दिल्लीत जे आंदोलन झालं शिवेंद्रराजेंच्या आणि मिलिंद जोशींच्या नेतृत्वाखाली, त्या आंदोलनकर्त्यांचा सत्कार साहित्य परिषदेमध्ये ठेवलेला आहे, त्याला सुद्धा तुम्ही यावं. या दोन्ही कार्यक्रमांना जोडून घेण्याचा योग आजच्या कार्यक्रमामुळे आलेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी 2016ला आमचं जे पॅनल इथं निवडून आलं, परिवर्तन पॅनल, त्या पॅनलच्या माध्यमातूनच पुढाकार घेतलेला होता. मिलिंद जोशी यांनी पहिल्यांदा सर्व साहित्यिकांची बैठक महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये घेतलेली होती आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय काय करता येईल या संबंधी सगळ्यांची मतं जाणून घेतलेली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये 2011 पर्यंत सातारा जिल्ह्याला फारसा काही मान नव्हता, पण महाराष्ट्र साहित्य परिषदेची वाटचाल घडवण्यामध्ये सातारा जिल्ह्याचा मोठा वाटा आहे, योगदान आहे. म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जी परंपरा सुरू झालेली आहे ते 2 संमेलनानंतर तब्बल 20 वर्ष ती परंपरा खंडित झालेली होती. ते तिसरं संमेलन सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये झालं आणि लोकमान्य टिळकांची वकील सातारचे सुपुत्र ॲडव्होकेट दादासाहेब करंदीकर यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यानं ते संमेलन पुन्हा सुरू केलं. आज ज्या वास्तूत आपण बसलेलो आहोत ती जागा सुद्धा औंधच्या राजानं महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेली आहे. म्हणजे सातारा जिल्ह्याचं योगदान होतं, पण सातारा जिल्ह्याला मान आणि किंमत नव्हती. रवींद्र बेडकेळांना अतिशय संघर्षातनं आम्ही सगळ्यांनी निवडून आणल्यानंतर सातारा जिल्ह्याला पुन्हा एक महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये स्थान मिळालं. हे सांगण्याचं कारण आहे छत्रपती घराण्याचे प्रतिनिधी पहिल्यांदा महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये आलेले आहेत आणि फुलांच्या पायघड्या अंथरून महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्याचं कारण लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस अग्रलेख लिहिला होता मराठी भाषेसंदर्भात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजेच मराठी भाषेचा अभ्युदय. कारण मोगलांनी किंवा इंग्रजांनी आक्रमण करून सुद्धा जी मराठी भाषा टिकली किंवा वाचली तिच्यामध्ये शिवाजी महाराजांचं मोठं योगदान आहे. आज त्यांचेच वारसदार आपल्या सोबत आलेले आहेत किंवा आपल्या ह्या पवित्र वास्तूमध्ये आलेले आहेत की जिथं महाराष्ट्र साहित्य परिषद किंवा मराठी भाषेचा गजर गेली 119 वर्ष सुरू आहे. मिलिंद जोशींच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक चौकट्या मोडण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, कारण मिलिंद जोशींचं नेतृत्व इतकं सक्षम आहे की फार जुन्या चौकटी परंपरांमध्ये ते अडकून बसत नाही. योग्य अयोग्याचा विचार करताना भाषेचा कसा विकास झाला पाहिजे, भाषा कशी टिकली पाहिजे आणि भाषेसाठी कुठलीही भूमिका घेण्याची मिलिंद जोशींची तयारी असते. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन मी जाहीर केलं आणि जाहीर केल्यानंतर पुण्यातून सुद्धा मोठा आवाज उठला की हे काय असलं, काय आपलं काम असतं का वगैरे वगैरे वगैरे. परंतु मिलिंद जोशी समर्थपणे आमच्या बरोबर राहिले आणि शिवेंद्रराजेंचं सुद्धा कौतुक ह्यासाठी की एकमेव लोकप्रतिनिधी आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी साताऱ्यापासून दिल्लीपर्यंत धडक मारली. महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार, खासदार, मंत्री असतील, पण शिवेंद्रराजेंनी एवढा प्रयत्न कुठल्याही लोकप्रतिनिधींनी केलेला नाही. ते छत्रपती घराण्याचे वारसदार असले तरी सामान्य लोकांचे प्रश्न, भाषेचे प्रश्न घेऊन दिल्लीपर्यंत धडक कशी मारावी हे शिवेंद्रराजेंकडून शिकण्यासारखं इतर लोकप्रतिनिधींनी. त्यामुळे शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीतच हे सत्कार व्हावेत. आणि आज मंत्री झाली म्हणून बोलवलेलं नाही, तर आधीच पत्रिका निघालेली होती. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवेंद्रराजे नंतर मंत्री झालेले, तर शिवेंद्रराजेंच्या हस्ते आणि शिवेंद्रराजेंचाही सत्कार की भाषेसाठी त्यांनी जे काही योगदान दिलं. आम्ही शिवेंद्रराजेंना घेऊन दिल्लीत आंदोलन केलं. प्रजासत्ताक दिनाच्या प्रचंड बंदोबस्त होता, अटकेची टांगती तलवार होती, तरी शिवेंद्रराजेंनी कुठलाही विचार केला नाही. दिल्लीपर्यंत त्यांनी धडक मारली. सातारा जिल्ह्यातली साहित्य चळवळ जिवंत ठेवण्यामध्ये सुद्धा शिवेंद्रराजेंचा मोठा वाटा आहे. मी असेन, रवींद्र बेडकेळ असेन, आमच्या सगळ्या साहित्य क्षेत्राच्या वाटचालीमध्ये सुद्धा शिवेंद्रराजे माझ्या पाठीशी उभे नसते तर कदाचित सातारा ते पुणे आणि आता अखिल भारतीयपर्यंतचा प्रवास हा मला सहज शक्य झाला असता असं मला वाटत नाही. मिलिंद जोशींचं सुद्धा ह्या निमित्तानं मला कौतुक केलं पाहिजे की अगदी बडोद्यामध्ये मोदी ज्यांची सूचक म्हणून सही घेतात अशा शुभांगी राजे यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की तुमची सही घेऊन मोदी अर्ज भरतात, आमच्या भाषेसाठी मोदींची सही घेण्याचं काम तुम्ही करावं.
म्हणजे मिलिंद जोशींनी सुद्धा धडक पंतप्रधानांपर्यंत मारली. शिवेंद्रराजेंनी स्वतः पत्र मोदींना लिहिलं. देवेंद्र फडणवीसांकडे तर मोजता येणार नाही इतक्या वेळा पाठपुरावा केला, कारण मीच त्यांच्या सोबत होतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेने 1,00,000 पत्र सुद्धा सातारा जिल्ह्यातून पाठवली. ती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नेतृत्वाखाली शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत इथं आज हा सोहळा पाहण्यासाठी त्यामुळे आवर्जून उभे आहेत. सातारा शहराचं प्रतिनिधित्व करणारे उपनगराध्यक्ष 3 माजी अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, राजन लाखे आमचे पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी. आम्ही शेवटी ठरवलं होतं की अयोध्येत तर आम्हाला जाऊन प्रार्थना करायची की आम्हाला आता अभिजात दर्जा द्यावा म्हणून. पण त्या आंदोलनाची वेळ काय आमच्यावर आली नाही. पण गेली 2016 ते 2024 महाराष्ट्र साहित्य परिषदेने प्रचंड संघर्ष केलेला आहे. शिवेंद्रराजेंचं मगाशी मी श्रीराम पवार सरांना, हरीश पाटणेंना आम्ही दोघं मिळून सांगत होतो की प्रकाश जावडेकर असतील, नितीन गडकरींकडे सुद्धा शिवेंद्रराजे त्यांच्या घरी आलेले होते. नितीन गडकरींना हा सगळा प्रश्न काय तो त्यांनी समजून सांगितला. देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी सांगितलं की आपल्याला दर्जा मिळाला पाहिजे, तुम्ही पंतप्रधानांकडे पाठपुरावा करा. त्यामुळे शिवेंद्रराजेंचं योगदान हे नाकारता येणार नाही. पंतप्रधानांनी नंतरचा सगळा पत्र व्यवहार अभिजात दर्जाचा पंतप्रधान कार्यालयानं महाराष्ट्र साहित्य परिषदेशीच केला. ह्यामुळं महाराष्ट्र साहित्य परिषदेचं योगदान किती मोठं हे तुमच्या लक्षात येईल. या सगळ्या कामामध्ये आमच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांची सुद्धा जबरदस्त साथ लाभली. कुठलंही आंदोलन घेतलं, कुठलाही विचार मांडला तर सुनीताराजेंनी कधी त्याला नकार दिला नाही. सुनीताराजेंनी आमच्या कायम पाठीशी उभ्या राहिल्या किंवा महाराष्ट्र साहित्य परिषदेचं मिलिंद जोशींचं नेतृत्व भक्कमपणे पुढे नेण्यामध्ये सुनीताराजे पवार यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. संजय नहारांची आमची आता मैत्री झाली दिल्लीच्या संमेलनापासून. आम्ही एका वकिलांच्याच ऑफिसमध्ये भेटलो. आमची वकील आणि त्यांची वकील एकच होते. अमर बेंद्रे इथं आहेत, अमर बेंद्रेंच्या उपस्थितीत. आणि तुम्हाला संमेलन कसे मिळालं हे मी त्यांना सांगितलं की तुम्हाला संमेलन मिळण्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या. पण नहारांची इच्छा होती की दिल्लीचं तख्त हे सरळ संस्थेनंच राखलं पाहिजे, तर त्यांनी ते राखलं. फक्त नहार साहेब, मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की तुम्ही दिल्लीचा इतिहास सांगताना सातारच्या शाहूंना विसरता. दिल्लीचं तख्त शिवाजी महाराजांनी जिंकण्याचं स्वप्न बघितलं होतं, पण ते साकार शाहू महाराजांनी केलं. शाहू महाराजांचा इतिहास हा दाबण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर इतिहासकारांनी केलेला आहे, असा माझा वैयक्तिक आक्षेप आहे. शाहू महाराजांनी बाजीराव पेशवा अत्यंत तरुण वयात होता आणि अख्ख्या मंत्रिमंडळाचा विरोध डावलून, म्हणजे समजा अख्खं मंत्रिमंडळ 11चं 14चं असेल तर 14 जणांनी केलेला विरोध डावलून शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांना नेमलं. आणि बाजीराव पेशव्यांना नेमलं तिथनं महाजी शिंदेना सुद्धा साताऱ्यातून तिकडे पाठवणारी शाहू महाराजच होते. म्हणजे शाहू महाराजांचा इतिहास वगळून सगळा इतिहास आपल्याला सांगितला जातो. इंग्रज अधिकारी इथे रवी मोरे म्हणून आता शाहू महाराजांचे अभ्यासक आलेले आहेत, त्यांच्याकडे ते पत्र उपलब्ध आहे. ज्यावेळेस तालकटोरावर मराठ्यांची फौज हजर होती ते इंग्रज अधिकाऱ्यांनी असं वर्णन केलेलं आहे की शाहूच्या फौजेने दिल्ली अशा प्रकारे वेढलेली आहे की नववधू जशी सजल्यानंतर दिसते तशा प्रकारे शाहूच्या फौजेनं अख्ख्या दिल्लीला वेढा घातलेला आहे. हे इंग्रज अधिकाऱ्यांचं वर्णन आहे, विनोद कुलकर्णीचं नाही. त्यामुळे शाहू महाराजांचा इतिहास वगळून महाराष्ट्राला पुढे जाता येणार नाही, कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्याचं साम्राज्यात रूपांतर करण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळे शाहू महाराजांचा इतिहास सुद्धा आपण लक्षात घेऊन पुढे काम केलं पाहिजे. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, त्यामुळे साहित्य परिषदेची भूमिका वगैरे मी सांगितली. आणि जसं शिवेंद्रराजे माझ्या पाठीशी आहेत तसेच सुनीताराजे आणि मिलिंद जोशींच्या सुद्धा पाठीशी ते भक्कमपणे आहेत. भविष्यात 99, 100 आणि 101 संमेलन घेण्याची जबाबदारी महामंडळाच्या रूपानं आमच्याकडे आलेली आहे. आम्ही तिघं प्रमुख म्हणून काम करतोय. आणि 100वे संमेलन मराठी भाषेचा मोठा गौरव, मुख्यमंत्र्यांचं सुद्धा त्यामध्ये पाठपुरावा सुरू आहे की 100वे संमेलन हे अतिशय भव्य झालं पाहिजे. आणि शिवेंद्रराजेंची भक्कम साथ असल्यामुळे पुढचं 3 वर्षात तिन्ही संमेलन ही जोरदार होतील. महाराष्ट्राच्या कुठल्याही ठिकाणी झाली तरी ती जोरदार होतील, कारण शिवेंद्रराजेंचा पाठिंबा भक्कमपणे छत्रपती घराण्याचा आशीर्वाद त्या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या पाठीशी हे सांगतो. प्रथमतः मी मिलिंद जोशींना विनंती करतो की त्यांनी शिवेंद्रराजेंनी ह्या मोहिमेचं नेतृत्व केलं तुमच्या जोडीनं, त्यांचा सन्मान तुम्ही करावा की मराठी भाषेला अभिजात दर्जाचं योगदान जे मिळालेलं आहे त्यामध्ये शिवेंद्रराजेंचा वाटा मोठा.